आपण पाहत आहात जन आवाज न्यूज मराठी। आपली माती आपली माणसं। आमचा शेजारी वैभव नांगरे पाटील यांनी औषध मारलं। 8 दिवसापासून आम्ही विनवण्या करत होतो की बाबा हे असं औषध तू मारू नकोस, पण त्यानं ते ऐकलं नाही आणि आम्ही पाक रसा तळाला गेलो तर आम्हाला न्याय मिळावा हे करत असताना मी काढलेली कर्ज असू दे किंवा काही असू दे मी संपूर्ण सफाई झालो। सांगली जिल्ह्यातील कुंडल परिसरात एका शेतकऱ्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेजारील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे। संतप्त बाधित शेतकऱ्यांनी संबंधिताविरोधात कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। पाहूया संतप्त शेतकरी नेमकं काय म्हणालेत ते। नमस्कार, माझं नाव प्रवीण शिवाजी जाधव। मी द्राक्ष बागायतदार असून माझा गट नंबर 2592 मध्ये 2691 मध्ये आमचा शेजारी वैभव नांगरे पाटील यांनी औषध मारलं आणि ते मारत असताना त्यांच्या अगदी 8 दिवसापासून आम्ही विनवण्या करत होतो की बाबा हे असं औषध तू मारू नकोस, 2,4-D नावाचं औषध तू मारू नकोस, पण त्यानं ऐकलं नाही। आम्ही त्या दरम्यान त्या दुकानदारालाही केला फोन, ज्या दुकानातून तो औषध घेणार होता त्या दुकानदारालाही सांगितले की त्या औषधाविषयी जनजागृती करून त्यांना सांग बाबा काय इफेक्ट होतोय काय नाही। तर त्या दुकानदारांनी ज्या वेळेला त्यांना सांगितलं त्यावेळेला त्यांना असं सांगितलं की मी माझं रान राखेल ओतून पिटवून देईन, अमकं करेन, म्हणजे काय करायची करेन, तुम्हाला काय घेणं देणं आहे, माझ्या रानात मला काय करायचं आहे तुम्ही कोण सांगणार। अक्षरशः मी आणि माझी पत्नी सुनीता जाधव आम्ही दोघांनी अक्षरशः त्याचं मारू नको म्हणून अगदी हात जोडलं, त्याला विनंती केली की बाबा आमचं काही चुकलं असलं तर आम्हाला माफ करतो, आमच्या लहान मुलासारखं आहेस, पण तू हे अशा पद्धतीने टोकाचं पाऊल उचलू नकोस, तुझ्या ह्या टोकाच्या पाऊल उचलण्यानं आम्ही पाक संपून जाऊ। पण त्यानं ते ऐकलं नाही आणि आम्ही पाक रसा तळाला गेलो तर आम्हाला न्याय मिळावा। आणि ही बागेची अवस्था अशी झाली की माझं 10 लाख रुपयाचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं। हे करत असताना मी काढलेली कर्ज असू दे किंवा काही असू दे मी संपूर्ण सफाई झालो। मी कशाच्या जेव्हा मी आता उभा राहणार त्याला एवढं सांगू जर किंवा असा करत असेल अशा पद्धतीने वागत असेल तर मला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही माझी भावना आहे, बाकी काही नाही मला। नमस्कार। स्मिता उदय लाड, गट नंबर 26-27 आणि 27-26-25 महेश कृष्णत लाड आणि उदय वसंत लाड या तिन्ही गटात माझी 2 एकर बाग आहे। आणि आम्ही वैभव शामराव लाड यांना विनंती केली होती परवीन नानाने आम्ही की बाबा तू 2,4-D मारू नको, कॅलरी जास्त आणि सनकॉर मार, तुझं तण सगळं ही होऊन जाईल, आमच्या बागा कवळ्या येत्या। तरी त्यानं जाणीवपूर्वक आम्ही सांगून सगळं त्यानं ऐकलं नाही आणि त्यानं शेवट मारायची 2,4-D औषध हे मारले। माझ्या 2 एकर बागेचं नुकसान भयानक मोठं झालेलं आहे। आम्हाला ह्यासाठी न्याय मिळावा हीच आमची विनंती। सदर बाग माझी ह्या रस्त्याच्या पलीकडचं त्याचं क्षेत्र, रस्त्याच्या अलीकडचं हे माझं क्षेत्र। औषध मारत असताना सगळं त्यानं जर काळजी उन्हाचं त्यानं वाऱ्याची दिशा बघून माझं नुकसान होईल ह्या पद्धतीनं त्यानं ते केलं, कृत्य जाणीवपूर्वक केलं। बाकी काही विषय नाही की मला सांगत आणि त्या औषधाचं पैसे देतो म्हणून सांगितलं, दुसरं औषध तू मार। माझा शेजारी शेतकरी म्हणजे उदय लाड हे सुद्धा तिथं होते, आम्ही दोघांनी त्याला तुला पैसे देतो ते पण ते औषध मारू नकोस, झालेला खर्च आमच्याकडनं इतर औषधानं तुझं भरून निघालं त्या औषधानं ती मरल, पण त्यानं ऐकलं नाही, माझं जाणीवपूर्वक नुकसान होईल ह्या अशा पद्धतीने त्यानं कृत्य करून माझ्या बागेचं सगळं नुकसान हे असं झालेलं आहे। माझ्याबरोबर माझे शेजारी उदय लाड त्यांचंही नुकसान झाले, तर आम्हाला कुठंतरी शासनानं न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे। ताज्या अपडेटसाठी जन आवाज न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।